नमस्ते टीम. आज मी तुम्हाला सॅमसंगच्या फ्रीजबद्दल एक थोडीशी माहिती देणार आहे, जो की एक बेस्ट फीचर आहे सॅमसंगच्या फ्रीजमध्ये येतो तुम्हाला, जे अप्पर सिरीजमध्ये येतो तुम्हाला RT45 RT34 पासून तुम्हाला जो फीचर चालू होतो. 5-in-1 कन्व्हर्टेबल हा एक फीचर आहे. याच्यामध्ये बाकी सारे भरपूर फीचर येतात फ्रीजमध्ये, पण मी तुम्हाला ह्यातल्या एक बेस्ट फीचर आहे जो 5-in-1 कन्व्हर्टेबल, ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तर हा सर्वात पहिले ऑपरेट कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवतो. तो ऑपरेट करण्यासाठी तुम्हाला इकडे इनसाइडला एक पॅनल दिलेला आहे सॅमसंगने, तुम्ही पाहू शकता इथे. हे तुम्हाला ब्लिंक होतो स्टार्ट केल्यानंतर. तर ह्याच्यामध्ये तुम्ही इथे जेव्हा कन्वर्ट ऑप्शन दिलेलं आहे, फ्रीजर कन्वर्ट, ओके, 3 सेकंडपर्यंत तुम्हाला बटन कोणताही प्रेस करायचं आहे. तुम्हाला इथे इंडिकेट देईल की फ्रीज तुमचा कुठल्या मोडमध्ये चाललेला आहे. आता मोड कसे आहेत तर मी तुम्हाला मोड थोडक्यात एक्सप्लेन करतो. 5-in-1 जे मोड दिलेले आहेत, मोड तुम्ही पाहू शकता कन्व्हर्टेबल 5-in-1. तर 5-in-1 तुम्हाला इथे मोड दिलेले आहेत सॅमसंगने, की नॉर्मल मोड. सर्वात पहिले तुम्हाला येतो नॉर्मल मोड. नॉर्मल मोडमध्ये आपला ॲज इट इज जसं फ्रीज चालू असतो, की वरचा तुम्ही फ्रीजर आणि जे खाली आहे ते फ्रीज, हा आपला झाला नॉर्मल मोड. जो फ्रीज तुमचे ऑल ओव्हर जे फ्रीज असतात ते वर्क करतात नॉर्मल मोडमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा फ्रीज एक ऑप्शन दिलेला आहे सॅमसंग कंपनीने. आता जसं की तुम्ही बघायला गेलात की हिवाळ्यात किंवा थंडीमध्ये आपला जास्त फ्रीजरचा उपयोग नसतो, किंवा नॉर्मल डेला सुद्धा कायकांच्या घरी फ्रीजचा जास्त उपयोग नसतो. तर त्या केसमध्ये तुम्ही फ्रीजरला फ्रीज बनवून घेऊ शकताय. हा एक झाला तुमचा सेकंड एक्स्ट्रा फ्रीजचा मोड. म्हणजे हा सुद्धा फ्रीज आणि हा सुद्धा फ्रीज, हा टोटल तुम्ही फ्रीज म्हणून वापरू शकताय. तिसरा फीचर अजून दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये, सीझनलमध्ये पण तुम्हाला मी सांगेन की जसं की थंडीमध्ये आता काहीच उपयोग होत नाही तसं बघायला गेलं तर फ्रीजरचा, आपल्याकडे आपण थंड कमी प्रमाणात खातो. तर त्या केसमध्ये आपल्याला जर फ्रीजर हा कंपार्टमेंट तेवढा गरजेचा नसेल तर ह्याला आपण इथे ऑफ करून ठेवू शकता आणि फक्त तुम्ही खालचा जो कंपार्टमेंट आहे तो फ्रीज म्हणून वापरू शकता. ह्याच्यामध्ये तुमची जी एनर्जी सेव्हिंग आहे ती अजून जास्त होणार आहे. हा बेनिफिट आहे तुम्हाला याच्यामध्ये. आणि हा तुमचा थर्ड मोड होता. चौथा जर मोड तुम्ही बघता तर वॅकेशन मोड. वॅकेशन मोडमध्ये काय होतो की तुम्ही आता सगळे फॅमिली, जर घरातली फॅमिली टोटल जर आउट स्टेशन जात असेल वॅकेशनसाठी, तर त्या केसमध्ये आपल्याला टोटल फ्रीज बंद ठेवून चालत नाही. आपण काहीतरी प्रमाणात त्याला चालू ठेवतो. मग पूर्ण चालू न ठेवता आपण एक छोटासा जो कंपार्टमेंट दिलेला आहे फ्रीजरचा, तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये चालू ठेवून जाऊ शकतो. हा टोटल तुमचं बंद राहणार आणि हा फक्त फ्रीजर म्हणून चालू राहणार. ह्याच्यामध्ये सुद्धा तुमची एनर्जी जी सेव्हिंग आहे ती त्याच्यामध्ये सेव्ह होते. हा तुमचा झाला वेकेशन मोड. ह्याच्यामध्ये शेवटचा मोड आहे होम अलोनचा. होम अलोनमध्ये तुम्ही सेम, तुम्हाला फक्त खालचा जर बंद करायचा आहे आणि वरचा फ्रीजर म्हणून पण नाही, तर फक्त फ्रीज म्हणून जर तुम्हाला यूज करायचा असेल तर तुम्ही होम अलोनमध्ये हा वरचा फ्रीज म्हणून फक्त एवढाच कंपार्टमेंट इथे यूज करू शकताय. रेस्ट ऑफ तुमचा फ्रीजर आहे तो बंद राहील. ह्याच्यामध्ये सुद्धा तुमची एनर्जीची जी सेव्हिंग आहे ती मॅक्स टू मॅक्स होते आणि तुमचं फ्रीज सुद्धा वर्किंग कंडिशनमध्ये राहतो. हे 5 फीचर तुमचे सॅमसंगमध्ये जे आहेत ते बेस्ट ऑफ बेस्ट येतात 5-in-1. मी नक्की सजेस्ट करेन की तुम्ही ह्याच्यासाठी जाऊ शकताय. थँक्यू.